नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जसं मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सारामृतातल्या प्रत्येक अध्यायात जो एक अर्थ दडलेला आहे तो आपल्या जीवनात आपण जर लागू करून घेतला, खऱ्या पद्धतीने समजून घेतला, तर आपण कसं आपल्या जीवनाचे षटप्रकार बनू शकतो आणि कसं आपल्या जीवनातील त्रास दुःख दूर करू शकतो. तर आज आपण सुरुवात करूया पहिल्या अध्यायापासून. पहिल्या अध्यायात जसं स्वामींचं वर्णन, त्यांचं रंग रूप, त्यांचं स्वरूप, त्यांचं सर्व काही जे वर्णन केलेलं आहे, त्याच सोबत अजून एक महत्वाची गोष्ट ही त्यात नोंद आहे आणि ती म्हणजे की जसं काळाचं रूप पालटलं, लोक धर्मभ्रष्ट झाले, सगळीकडे अधर्मीय वाढले हे ते, तर त्यामुळे स्वामींचं प्रकट होणं गरजेचं झालं. पण ह्यात जो अजून एक अर्थ आहे ते तर समाजात झालं की अधर्म वाढला, नास्तिक वाढले, पण ते एक रूप आपल्या आतही वाढलं. म्हणून आपल्या जीवनात स्वामींचा साक्षात्कार पण तेव्हाच होतो जेव्हा आपल्या आत या गोष्टी वाढतात. जसे आपले दुर्व्यवहार, दुर्विचार, दुष्कृत्य म्हणजे चुकीचं वागणं, नेगेटिव्हिटी, आणि आपल्या बरोबर सगळं चांगलं झालं पाहिजे, पण आपण दुसऱ्यांबरोबर ते चांगलं करू की नाही करू हे आपण विचारच नाही करत. आपल्या गोष्टींवर आपण लक्ष देतो की मला हे दुःख आहे, पण दुसऱ्यांच्या गोष्टीवर आपण ते लक्ष बिलकुल देत नाही की माझ्या कोणत्या तरी गोष्टीमुळे, माझ्या कोणत्या तरी वागण्यामुळे दुसऱ्यांनाही तो त्रास, ते दुःख होत असेल. तर याचाच अर्थ असा की जसं समाजात पाप आचरण वाढलं त्यामुळे स्वामी प्रकट झाले, अगदी सेम तसंच आपल्या स्वतःच्या आतमध्ये एका दुष्कृत्य म्हणजे एका वाईट व्यक्तीचं निर्माण झालं, म्हणून स्वामींचा साक्षात्कार आपल्या जीवनात होतो असं आपण म्हणू शकतो. पण ते आपल्याला ओळखायला आलं पाहिजे. आणि ते कसं आपण ओळखू शकतो की म्हणजे आपण एखाद्याला त्रास देतोय त्याची जाणीव आपल्याला नाहीये, पण एखादा आपल्याला त्रास देतोय त्याची पटकन जाणीव आपल्याला होते की त्याच व्यक्तीने मला त्रास दिला, माझ्याशी अशी झाली. तर आपल्या वाढणाऱ्या चुकीच्या विचारांना, चुकीच्या गोष्टींना, आपल्या आचरणाला, आपल्या आचार विचार संहितांना आपण जर त्यावर जर विचार करून त्याला दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला तर नक्की आपल्या जीवनातील त्रास दूर होऊ शकतो. आणि आपल्या जीवनात कुठे ना कुठे हे जरा आपल्यात जास्त वाढत जातं चुकीच्या गोष्टी, आणि तेव्हाच आपल्याला स्वामीचा साक्षात्कार होतो. जसं स्वामी प्रकट झाले ते सर्व चेंज करण्यासाठी, पापाचरण, नकारात्मकता, नास्तिकता, धर्मांचं रक्षण, तसंच आपल्या आतमधल्या देखील वाईट व्यक्तीला मारून टाकण्यासाठी, वाईट चुकीच्या गोष्टींना काढण्यासाठीही स्वामी आपल्या आयुष्यात येतात. लिटरली आपल्याला त्यांच्या सेवेत ते खेचून घेतात असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही, कारण माझ्या स्वतःसोबत हे झालेलं आहे की लिटरली स्वामींनी मला स्वतःहून त्यांच्या चरणी खेचून घेतलेलं. मला स्वामींचा सर देखील माहित नव्हता, पण माझ्या जीवनात अशा वेळी स्वामी मला मिळाले किंवा अशा वेळी स्वामींनी मला खेचून घेतलं त्यांच्या चरणात की मी दुष्कृत्यांच्या आणि दुर्विचारांच्या एकदम बोलतात ना चरम सीमावर पोचली होते. आणि अशा वेळी स्वामींनी मला त्यांच्या सेवेत खेचलं. त्यांचे विचार, त्यांचं महत्व, म्हणजे स्वामींचा खरा अर्थच मला माहित नाही. इवन मला स्वामीच माहित नव्हते, पण माझ्या जीवनात जेव्हा हे सगळं एकदम एक्स्ट्रीम लेवलला वाढलं होतं, माझ्या चुका होत्या त्यात काही, ऑलमोस्ट मी म्हणू शकते माझ्याच चुका होत्या, आणि त्यांची मला बिलकुल जाणीव नव्हती. आणि मी प्रत्येकाला दोष देत होते, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक सिच्युएशनला, कंडिशनला, समोरच्या जे काही असेल त्याला. आणि मी माझ्याकडे लक्षच देत नव्हते की मी कुठे चुकते, माझं काय चुकतंय, मी स्वतःला कुठेतरी बदलू शकते का, तेव्हा कुठे जाऊन जे माझ्या सोबत होतंय किंवा माझ्या आसपास होतंय त्याला बघण्याचा दृष्टिकोन माझा बदलू शकतो, किंवा जे माझ्यासोबत चुकीचं होत आहे ते सुद्धा थांबू शकतं. या गोष्टींचा विचार मी कधी केला नाही. पण स्वामींनी मला जेव्हा त्यांच्या चरणात, त्यांच्या सेवेत ओढून घेतलं आणि मला म्हणजे मला पटवून दिलं, छोट्या छोट्या गोष्टीतून मला जाणीव करून द्यायला लागले की स्वामी म्हणजे काय आणि आपल्या आयुष्यात त्यांचा महिमा, त्यांचं महत्व काय, आपल्या जीवनात असलेले त्रास, आपण स्वतःच्या भवरमध्ये फसलेलो आहे तर आपण कसं त्यातून बाहेर पडू शकतो. तर त्याचा एकमेव
एकमेव उपाय रास्ता म्हणजे स्वामी. आणि मलाही ते असंच समजलं जेव्हा मी माझ्या आयुष्यात सर्वात वाईट वळणावर होती. मग माझ्यासोबत ते ज्या गोष्टी वाईट होत होत्या किंवा मी स्वतःच करून घेत होती, पण तो साक्षात तर स्वामींचा झाला आणि तेव्हाच मला त्याची जाणीव झाली की मी कुठेतरी चुकते म्हणून माझ्यासोबत चुकीचं आहे. तर तुम्हीही या गोष्टीवर नक्की लक्ष द्या की तुम्ही कुठेतरी काही चुकतायत का? तुमच्या विचारांमध्ये काहीतरी बदल होण्याची गरज आहे का? तुमच्या जीवनात जे काही दुःख, त्रास आहेत, त्यात कुठे ना कुठे तुमची तरी चूक आहे का? तुम्ही त्याला कसं बदलू शकता? तुमच्या विचारांनी बदलू शकता, कृतींनी बदलू शकता, की स्वामींवरच्या असलेल्या श्रद्धेने बदलू शकता. उपाय कोणताही निवडा, पण सर्वात पहिलं परीक्षण स्वतःचं करा की माझ्यासोबत जे चुकीचं आहे, मला जो त्रास आहे, मला जो स्ट्रेस आहे, त्याचं कारण कुठे ना कुठे मी आहे का? आणि मी जर आहे तर मला त्यावर काम करण्याची गरज आहे. स्वामींच्या पहिल्या अध्यायाचा अर्थही गूढ हाच आहे की समाजात त्यांनी ते अधोरेखित लेखित केलं की समाजात नाही जे काही वाढलं, पाप वाढलं, दुष्कृत्य वाढले, नास्तिक माणसं जास्त वाढली, आस्तिकता कमी झाली. पण त्याचा खरा अर्थ तेच की आपल्या आतमध्ये वाईट विचारांनी इतकी जास्त जागा बनवून घेतली की आपल्याला आसपास ते चांगलं असलेलं सुद्धा चांगल्या नजरेने दिसतच नाही किंवा आपण बघतच नाही. आपण मग आपल्या आत ज्या वाईट विचारांना थारा दिलाय, आपणही सगळीकडे वाईट नजरेनेच बघतोय, प्रत्येक गोष्टीला वाईटच घेतोय. चांगलं आपण काही बघतच नाही, चांगल्या गोष्टींना आपण नोट डाऊन करतच नाही. आपल्या आतमध्ये वाईट विचारांनी घर केले म्हणून आपल्याला सगळं जे बोलतात ना की पाप्याला सर्व जग पापेच दिसतात, तसं आपले विचार चुकीचे झाले तर आपल्याला सर्व गोष्टी चुकीचेच दिसतात. म्हणून सर्वात पहिलं आपल्या विचारांवर लक्ष द्या. मी नाही म्हणत की सर्वच माणसं चुकीचे, पण जरा आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपल्या आयुष्यात दुःखाची एकदम चरमसीमा झालेली असते, पण पूर्णपणे हरलेलो असतो, थकलेलो असतो की हे का माझ्यासोबतच का, असंच का, तसंच का, तर येस, अशा वेळी तरी नक्की आत्मपरीक्षणाची गरज आहे. माणूस जेव्हा आपल्या आतमध्ये स्वतःला बघतो, माझे विचार कुठे चुकतायत, मी कुठे चुकतोय, त्याच्या आयुष्यात असलेले त्रास, दुःख आपोआप कमी होऊ लागतात. आणि स्वामींच्या पहिल्या अध्यायाचा अर्थही तोच आहे. तुम्ही तुमच्या आतमध्ये असलेली निगेटिव्ह विचार, तुमचं चुकीचं वागणं, हे जर तुम्ही बदललं तर तुमच्या आयुष्यात बदल नक्की होणार. तुम्हाला जे दुःख, त्रास, स्ट्रेस वाटतो तोही बदलणार. कारण तुम्ही जे देता तेच तुम्हाला मिळतं. म्हणजे कुठे ना कुठे तुम्ही काहीतरी चुकीचं वागता किंवा तुमच्याकडून काहीतरी चुकीचं घडतंय, समोरच्याला काहीतरी चुकीचं मिळतंय, म्हणून त्याचं रिटर्न बॅक तुम्हाला काहीतरी दुःख, स्ट्रेस चुकीचं मिळतं. आणि हो, छोट्या छोट्या गोष्टी स्ट्रेस करून घेणं त्याचंही हेच आहे की आपले विचार आपल्या विचारांवर डिपेंड आहे की आपण ते कसं बघतोय, कसं घेतोय. आपण जर पॉझिटिव्हली बघितलं तर आपल्याला जास्त त्रास, चिडचिड नाही होणार. पण आपण कंटिन्युअसली निगेटिव्हलीच घेतलं, कोणत्याही एका गोष्टीमध्ये निगेटिव्हिटी शोधत राहिलं किंवा निगेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूनेच बघितलं तर आपल्याला ती चिडचिड, तो त्रास होणारच आहे. म्हणून एकच म्हणणं आहे की तुमचे विचार बदलले की तुमच्या जीवनातील त्रास, दुःख होणार. मी हे नाही म्हणत की तुमच्या आयुष्यात आलेले मोठे मोठे स्ट्रगल जाणार किंवा तुम्हाला एखादा लागलेलं दुःख काही असो, पण तुमच्या डेली लाईफच्या रुटीन मध्ये जे काही छोटे मोठे त्रास होतात किंवा आपल्यासोबत चुकीचं होते म्हणून आपणही दुसऱ्यांना चुकीचंच देऊ, हे विचार जिथे थांबतील ना तर आपोआप आपण चुकीचं करायचं थांबलं तर आपल्यासोबत चुकीचं होणारच नाही. म्हणून आत्मपरीक्षण इतकं गरजेचं आहे. आणि ते आत्मपरीक्षण झालं म्हणजे आपले विचार शुद्ध झाले, आपलं आचरण शुद्ध झालं. आपलं आचरण, आपले विचार शुद्ध झाले तर आपल्या आयुष्याला सुखी, समाधानी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि स्वामीचं म्हणणंच हे आहे की प्रत्येकाला त्या दृष्टिकोनाने बघा की त्याच्या जागी मी असते तर मला किती त्रास झाला असता, मला किती दुःख झालं असतं. म्हणजेच तुम्ही जर दुसऱ्यांना त्रास देणार नाही, दुःख देणार नाही,
तुम्ही जर एका सकारात्मक दृष्टिकोनाने प्रत्येक गोष्टीकडे बघताल की माझ्यासोबत आज काहीतरी चुकीचं झालंय, माझ्या स्वामींनी मला कोणत्या तरी गोष्टीसाठी समजून घेण्यासाठी ते केलं, हे जेव्हा तुम्हाला समजेल तर आपोआप तुमच्या जीवनातील त्रास जे तुम्ही स्वतःला स्वतःहूनच करून घेता की अरे माझ्यासोबत असं झालं असं झालं, तो आपोआप कमी व्हायला लागेल. कारण तुम्ही त्याचा दृष्टिकोन बदलणार की माझ्यासोबत हे जे झालंय तर त्याचं काहीतरी कारण असेल किंवा त्याच्या मागे पुढे काय कारण आहे, ते तुम्ही जेव्हा आत्मपरीक्षण करायला लागता नक्की या गोष्टी चेंज व्हायला लागतात. श्री स्वामी समर्थ.